Hello students, welcome back to Mr. Professor. This is lecture number 3 on the topic atomic and molecular physics. Last two lectures मध्ये आपण बोहर्स atomic model डिस्कस करत होतो. कुठला टॉपिक होता? बोहर्स atomic model. बोहर्स atomic model फर्स्ट लेक्चर मध्ये आपण बोहर्स atomic model बद्दल थोडंसं इंट्रोडक्शन बघितलं होतं. त्याचे काही ॲझम्पशन्स होते, त्याला आपण पॉस्च्युलेट्स म्हटलं होतं. कशाचे? बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. याचे आपण 3 पॉस्च्युलेट्स डिस्कस केले होते. फर्स्ट पॉस्च्युलेट्स होतं रिलेटेड टू सर्क्युलर मोशन इलेक्ट्रॉनच्या. सर्क्युलर मोशन इलेक्ट्रॉनचं सेकंड पॉस्च्युलेट्स हे रिलेटेड होतं अँग्युलर मोमेंटम आणि थर्ड पॉस्च्युलेट्स रिलेटेड होतं एनर्जी. या 3 पॉस्च्युलेट्सच्या आपण डिस्कशन केलं होतं. सोबतच आपण या 3 पॉस्च्युलेट्सचे मॅथमॅटिकल फॉर्म बघितले होते आणि बोहर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये nth ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची आपण रेडियस आणि व्हेलॉसिटी या 2 क्वांटिटी लास्ट लेक्चरमध्ये कॅल्क्युलेट केल्या होत्या. आता या लेक्चरमध्ये आपण त्या nth ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची एनर्जी, त्याला त्या ऑर्बिटमध्ये एक कंप्लीट रिव्होल्यूशन करण्यासाठी लागणारा टाइम आणि फ्रिक्वेन्सी या टर्म काय करू? कॅल्क्युलेट करू. तर फर्स्ट कॅल्क्युलेशन करू आपण. कॅल्क्युलेशन ऑफ En म्हणजेच काय? nth ऑर्बिट टोटल एनर्जी nth ऑर्बिटमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची किंवा nth ऑर्बिटमध्ये जो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत आहे त्याची टोटल एनर्जी. बघा, टोटल एनर्जी जी असते ती कायनेटिक एनर्जी nth ऑर्बिटमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची प्लस त्याची पोटेन्शियल एनर्जी. nth ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्सची कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी या दोघा जणांची ॲडिशन असते. पोटेन्शियल एनर्जी कशामुळे अराईज होते? तर बघा, हा असतो न्यूक्लियस आणि सपोज करायचं की हा आहे इलेक्ट्रॉन जो nth ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत आहे. हा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस कंटेन करतो पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन कंटेन करतो निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज दोन्ही काय करत असतात? एकमेकांना अट्रॅक्ट करत असतात. पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली चार्ज अट्रॅक्ट करत असतात, तर त्यांच्यामध्ये कुलम पोटेन्शियल असतं. कुठलं? कुलम पोटेन्शियल. त्याची व्हॅल्यू किती असते? कुलम पोटेन्शियल असतं. दोन्ही चार्जेस, न्यूक्लियसमध्ये असतो चार्ज Z प्लस E, इलेक्ट्रॉनवर असतो चार्ज E मायनस अपॉन 4πε0 इंटू दोघांमधलं सेपरेशन nth ऑर्बिटमध्ये Rn. एवढी पोटेन्शियल एनर्जी असते त्या इलेक्ट्रॉनची nth ऑर्बिटमध्ये. इलेक्ट्रॉनची nth ऑर्बिटमध्ये पोटेन्शियल एनर्जी E असते आणि त्याला साइन असते निगेटिव्ह, कारण इलेक्ट्रॉनवर कुठला चार्ज असतो? निगेटिव्ह. मग याला आपण मॅग्निट्यूड जर का पुटअप केली तर काय मिळते? E प्लस हा मायनस E 4πε0 इंटू nth ऑर्बिटमध्ये रेडियस Rn. nth ऑर्बिटमध्ये रेडियस Rn. याला जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला मिळतं, हा निगेटिव्ह साईन बाहेर येतो, Z E स्क्वेअर अपॉन 4πε0 आणि Rn. इथे काय करायचे? nth ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची जी रेडियस आहे त्याची व्हॅल्यू पुटअप करायची. आपण लास्ट लेक्चरमध्ये nth ऑर्बिटमधली रेडियसचा फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. काय होता तो? Rn इज इक्वल टू असतो 4πε0 h क्रॉस स्क्वेअर अपॉन m स्क्वेअर इंटू n स्क्वेअर अपॉन z. आता बघा, इथे h क्रॉस स्क्वेअर आहे. आपण जो फॉर्म्युला बघितला होता लास्ट लेक्चरमध्ये त्यामध्ये h असेल. h क्रॉस काय असतो? h क्रॉस सिम्पली असतो h अपॉन 2π. त्यामुळे खालचा आणि हा फॉर्म्युला थोडा डिफरंट जरी वाटत असला फॉर्मॅटमध्ये तरी त्याची व्हॅल्यू एकच असते. ही Rn ची व्हॅल्यू इथे आपण जर का सबस्टिट्यूट केली तर आपल्याला काय मिळतो? 4πε0 h क्रॉस स्क्वेअर m स्क्वेअर आणि हा n स्क्वेअर इंटू n स्क्वेअर अपॉन z.
एन स्क्वेअर अपॉन झेड. या ज्या टर्म्स आहेत हे इकडे अरेंज करायच्या. एच क्रॉस म्हणजे एच अपॉन 2 पाय. याला रिअरेंज करायचं. मायनस हा झेड वरती शिफ्ट होतो. झेड स्क्वेअर ई स्क्वेअर एम ई स्क्वेअर अपॉन 4πε0 इंटू 4πε0. हा बनतो 4πε0 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि हा आहे एच क्रॉस स्क्वेअर आणि डिवायडेशनला एन स्क्वेअर. परत या टर्मला रिअरेंज केलं तर आपल्याला मिळतो मायनस झेड स्क्वेअर एम e⁴ अपॉन 4πε0 एच क्रॉस याचा स्क्वेअर इंटू एन स्क्वेअर. ही मिळाली आपल्याला पोटेन्शियल एनर्जी. याला द्यायचं इक्वेशन नंबर 1. आता राहिली दुसरी टर्म कॅल्क्युलेट करायची, ती म्हणजे कायनेटिक एनर्जी. काय? कायनेटिक एनर्जी काय असते? हाफ मास ऑफ इलेक्ट्रॉन इंटू nth ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी आणि त्याचा स्क्वेअर. मास ऑफ इलेक्ट्रॉन एवढं. लास्ट लेक्चरमध्ये आपण nth ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली होती. काय होती ती? ई स्क्वेअर अपॉन 4πε0 एच क्रॉस इंटू झेड अपॉन एन. लास्ट लेक्चर इथे एच क्रॉस आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण डिराईव्ह केलं तिथे एच असेल तर एच क्रॉसला एच मध्ये कसं लिहू शकतो तुम्ही? एच क्रॉस असतो एच अपॉन 2 पाय. म्हणजे तुम्ही लास्ट लेक्चरमध्ये एचच्या ठिकाणी 2 एच क्रॉस जर सबस्टिट्यूट केलं तर तुम्हाला ही डेरिव्हेशन मिळून जाईल. याचा फंक्शनल फॉर्मॅट वेगळा जरी दिसत असला तर याची जी व्हॅल्यू असते याची पण व्हॅल्यू 2.18 इंटू 10⁶ मीटर पर सेकंदच येते. इथं काय करायची? व्ही एनची व्हॅल्यू व्ही एन आणि त्याचा स्क्वेअर सबस्टिट्यूट करायचा. व्ही एनची व्हॅल्यू ते पुट करायची. व्ही एनची व्हॅल्यू आपण तिथे सबस्टिट्यूट करू. काय मिळतं? nth ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी मिळते हाफ एम ई आणि ही व्हेलॉसिटी ई स्क्वेअर 4πε0 एच क्रॉस त्याचा स्क्वेअर झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर. परत याला म्हणजे सॉल्व्ह केलं समोर तर काय मिळतं आपल्याला? एम ई म्हणजे काय? ही इलेक्ट्रॉनचाच मास आहे. ई स्क्वेअरचा स्क्वेअर ईची पॉवर 4 झेड स्क्वेअर अपॉन 2 टाइम्स 4πε0 एच क्रॉसचा स्क्वेअर इंटू एन स्क्वेअर. ही मिळाली कायनेटिक एनर्जी. आता बघा इक्वेशन 2 आणि इक्वेशन 1 ला जर का तुम्ही केअरफुली बघितलं तर तुम्हाला दिसेल इक्वेशन 2 आणि इक्वेशन 1 ची हा 1/2 फॅक्टर जर सोडला तुम्ही याला, तर तुम्ही हा 1/2 फॅक्टर सोडला तर उरलेल्या ज्या काही टर्म आहे या पूर्णच्या पूर्ण टर्म रिप्रेझेंट करता मायनस पोटेन्शियल एनर्जीला. निगेटिव्ह का रिप्रेझेंट केलं? कारण ही जी व्हॅल्यू आहे पोटेन्शियल एनर्जीमध्ये हे बघा दिसती ही वाली, ही पूर्णच्या पूर्ण व्हॅल्यू जी हायलाइटेड केलेली आहे येलो कलरने आणि कायनेटिक एनर्जीमध्ये ही येलो कलरने हायलाइटेड केलेली व्हॅल्यू या दोन्ही इक्वल आहे. फरक आहे फक्त मायनस साईनचा, तर तो मायनस आपण इथे मॅनेज केला. म्हणजेच तुम्हाला कायनेटिक एनर्जी काय मिळते? कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रॉनची nth ऑर्बिट 1/2 टाइम्स मायनस पोटेन्शियल एनर्जी. बट आपण टोटल एनर्जीचा काय फॉर्म्युला लिहिला होता? टोटल एनर्जी लिहिली होती nth ऑर्बिटमध्ये En इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपण आता 2 फॉर्म्युले कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला हा मिळाला. यामध्ये काय करायची? व्हॅल्यू पुट करायची. मायनस पोटेन्शियल एनर्जी अपॉन 2 प्लस पोटेन्शियल एनर्जी 1 मायनस हाफ म्हणजे पोटेन्शियल एनर्जी 1 मायनस हाफ हा मिळतो आपल्याला हाफ पोटेन्शियल एनर्जी. यामध्ये पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू पुट करायची. पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू आहे निगेटिव्ह. कुठली? ही वाली मायनस झेड स्क्वेअर एम e⁴ काय आहे पोटेन्शियल एनर्जी? ती मायनस
झेड स्क्वेअर एम ई रेस टू दी पॉवर 4 अपॉन 4 पाय इप्सिलॉन 0 याचा स्क्वेअर एच क्रॉस स्क्वेअर एन स्क्वेअर. हे मिळते तुम्हाला nth ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची टोटल एनर्जी. काय मायनस झेड स्क्वेअर एम ई रेस टू दी पॉवर 4 अपॉन 2 इंटू 4 पाय एप्सिलॉन 0 एच क्रॉसचा स्क्वेअर इंटू झेड स्क्वेअर. हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला तुम्ही केअरफुली नोट करून घ्यायचा आहे. हा फॉर्म्युला, या फॉर्म्युल्यामध्ये बघा झेड जो आहे एम मास ऑफ इलेक्ट्रॉन, ई चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, 4 पाय एप्सिलॉन 0 कॉन्स्टंट असते, एच क्रॉस कॉन्स्टंट. म्हणजेच नोटमध्ये रिलेशन्स काय लिहून घ्यायचे आहे की nth ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची जी रेडियस आहे ती रेडियस झेड स्क्वेअरला डायरेक्टली प्रपोर्शनल असते आणि एन स्क्वेअरला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असते नोटमध्ये. त्यानंतर दुसरं, nth ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची टोटल एनर्जी ही त्या पार्टिकलच्या मासला डायरेक्टली प्रपोर्शनल असते. आणि हा जो उरलेला फॅक्टर आहे पूर्ण एम ई पाय इप्सिलॉन 0 एच क्रॉस स्क्वेअर याची जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर आपल्याला En ची व्हॅल्यू मिळते En इज इक्वल टू मायनस 13.6 झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर, मायनस 13.6 झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर. हा फॉर्म्युला. तर एक हा पॉइंट, सेकंड हा, थर्ड हा आणि फोर्थ, हे 4 इम्पॉर्टंट रिलेशन्स आहेत रिलेटेड टू द टोटल एनर्जी किंवा एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इन एनी ॲटम इन nth ऑर्बिट. इन एनी, झेड म्हटल्यानंतर झेडची व्हॅल्यू चेंज होऊ शकते म्हणून कुठल्याही ॲटमच्या कुठल्याही ऑर्बिटमध्ये असू शकते. याचं युनिट असतं बघा इलेक्ट्रॉन व्होल्ट. काय असतं एनर्जी, याचं युनिट इलेक्ट्रॉन व्होल्ट. इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये असते. कशामध्ये असते? इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये. मग आता हायड्रोजन ॲटमसाठी आपण कॅल्क्युलेट करू. nth ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची हायड्रोजन ॲटममध्ये यांची व्हॅल्यू आपण घेऊ. काय एक्झाम्पल घ्यायचं आहे, फॉर हायड्रोजन ॲटम इन फर्स्ट ऑर्बिट. हायड्रोजन ॲटम इन फर्स्ट ऑर्बिट. मग हायड्रोजन ॲटमसाठी झेड असतो 1 आणि फर्स्ट ऑर्बिटमध्ये यांची व्हॅल्यू 1. मग काय करायचं आहे, E1. E1 काय मिळेल आपल्याला, मायनस 13.6 झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर इलेक्ट्रॉन व्होल्ट. ही आपण nth ऑर्बिटचा फॉर्म्युला लिहू. यामध्ये झेडची व्हॅल्यू 1 आणि एनची व्हॅल्यू 1 पुट करायची. काय मिळेल आपल्याला, E1 इज इक्वल टू मायनस 13.6 झेडची व्हॅल्यू 1 एनची व्हॅल्यू 1 याचा स्क्वेअर आणि इलेक्ट्रॉन व्होल्ट. याला सॉल्व केल्यानंतर हा 1 1 कॅन्सल, हा मिळाला आपल्याला मायनस 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. मायनस 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ही आहे हायड्रोजन ॲटममध्ये फर्स्ट ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची टोटल एनर्जी. पॉज करून तुम्ही याला नोट करून घ्या. त्यानंतर नेक्स्ट काढू आपण एक्झाम्पल 2. कॅल्क्युलेट द टोटल एनर्जी of the electron revolving in third orbit of helium atom. बघा सोल्युशन, याचं सोल्युशन पॉज करून तुम्ही ट्राय करू शकता आणि तुमचा आन्सर मग याच्यासोबत मॅच करून बघा. काय विचारलं, ॲटम कुठला आहे, हिलियम. हेलियम ॲटमसाठी झेड किती असतो 2. कुठल्या ऑर्बिटमध्ये विचारले आहे, थर्ड ऑर्बिटसाठी यांची व्हॅल्यू
3, यांची व्हॅल्यू 3. फॉर्म्युला लिहायचा nth ऑर्बिट मधल्या एनर्जीचा, En इज इक्वल टू -13.6 Z² अपॉन n² इलेक्ट्रॉन व्होल्ट. -13.6 Z² अपॉन n² इलेक्ट्रॉन व्होल्ट. -13.6. Z किती आहे 2, n किती आहे 3, याचा स्क्वेअर इंटू इलेक्ट्रॉन व्होल्ट. Z² अपॉन n² आहे की Z अपॉन n आहे? एक मिनिट, फॉर्म्युला बघा. Z² अपॉन n². 2/3 -13.6 2² 4 आणि 3² 9 इलेक्ट्रॉन व्होल्ट. 9 ने 13 ला जर मल्टिप्लाय केलं तर मिळेल 1.51 इंटू 4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. अप्रॉक्सिमेटली आन्सर लिहायचं याचं 6.04 मायनस 6.04 इलेक्ट्रॉन व्होल्ट. -6.04 इलेक्ट्रॉन व्होल्ट. 9 into 13, 9 ones are 1, 4, 46, 9 5s are 1, 0. येस, किती मिळालं? 6. कितव्या ऑर्बिटमध्ये? थर्ड ऑर्बिटमध्ये. किती मिळाली एनर्जी? 6.04 इलेक्ट्रॉन व्होल्ट. 6.04 इलेक्ट्रॉन व्होल्ट. त्यानंतर काही स्पेशल केस आहेत बघा. स्पेशल केस म्हणजे कुठल्या केस? की ज्यामध्ये जो इलेक्ट्रॉन आहे nth ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणारा इलेक्ट्रॉन जर आपण दुसऱ्या एखाद्या पार्टिकलनं रिप्लेस केला तर. जर नोट लिहा तुम्ही काय, if we replaced electron around the nucleus by positron. जर आपण nth ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणारा इलेक्ट्रॉन जर का पोझिस्ट्रॉननं रिप्लेस केला तर, कशाने? पोझिस्ट्रॉनने रिप्लेस केला तर मग देन द एनर्जी ऑफ द पोझिस्ट्रॉन म्हणजे E प्लस. पोझिस्ट्रॉन म्हणजे कुठला पार्टिकल? E प्लस. देन द एनर्जी ऑफ द पोझिस्ट्रॉन in that atom is change. एनर्जी काय होते? चेंज होते. एनर्जी चेंज झाल्यानंतर एनर्जीची व्हॅल्यू कशी चेंज होते हे काय करू आपण आता. नेमका फायनाईट करेक्शन जे आहे हायड्रोजन ॲटम मध्ये, फायनाईट करेक्शन म्हणजे काय? तर बघा, आपण एनर्जीवाला फॉर्म्युला कॅल्क्युलेट केला लास्ट लेक्चरमध्ये. रेडियस कॅल्क्युलेट केली nth ऑर्बिटमध्ये आणि वेलोसिटी कॅल्क्युलेट केली. सर्व कॅल्क्युलेशनसाठी हे जे एम होतं मास, हे आपण मास घेतलेलं होतं इलेक्ट्रॉनचं. मास घेतलेलं होतं फक्त इलेक्ट्रॉनचं. पण फक्त इलेक्ट्रॉनचं मास घेऊन जमेन का? नाही, फक्त इलेक्ट्रॉनचं मास घेऊन नाही. बघा का? कारण इथे हा न्यूक्लियस आहे. हा काय आहे? न्यूक्लियस. याच्या भोवती आहे ऑर्बिट. हे आहे ऑर्बिट. या ऑर्बिटमध्ये इथे आहे इलेक्ट्रॉन. ज्या इलेक्ट्रॉनचं मास आहे me. बट हा जो न्यूक्लियस आहे या न्यूक्लियसचं पण काही ना काही मास असेल. त्याला आपण अज्यूम करू की मास त्या न्यूक्लियसचा आहे mp. मास आहे mp. आपण वरती जे कॅल्क्युलेशन अज्यूम केले किंवा जे कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेट केले, एनर्जी ज्यामध्ये आपण nth ऑर्बिटमध्ये रेडियस, nth ऑर्बिटमध्ये वेलोसिटी आणि nth ऑर्बिटमध्ये एनर्जी कॅल्क्युलेट केली, यामध्ये आपण अज्यूम केलं की mp जे आहे, mp म्हणजे मास ऑफ न्यूक्लियस, हे इन्फिनिटी आहे. इन्फिनिटी म्हणजे खूप लार्ज आहे. बट प्रॅक्टिकली mp हे इलेक्ट्रॉनच्या मासपेक्षा जास्त असतं, बट इन्फिनिटी नसतं. त्यामुळे आपण काय करत असतो? फायनाईट करेक्शन यूज करत असतो. काय? फायनाईट करेक्शन म्हणजे काय?
तर फायनाईट करेक्शनमध्ये आपण रिड्यूस मासचा कन्सेप्ट यूज करत असतो. काय? रिड्यूस्ड मास. रिड्यूस्ड मास म्हणजे यामध्ये रिड्यूस मास कसं बनेल, तर रिड्यूस मास डिनोट करतो आपण म्यू एच. आपण हायड्रोजन ॲटमसाठी अज्यूम करतोय, म्हणून हायड्रोजन ॲटमसाठी आपण फायनाईट करेक्शन कॅल्क्युलेट करतोय, म्हणून अज्यूम करायचं आहे की रिड्यूस मास आहे म्यू एच. आणि ते रिड्यूस मास आपण कॅल्क्युलेट करत असतो युजिंग फॉर्म्युला मास ऑफ प्रोटॉन और मास ऑफ न्यूक्लियस इंटू मास ऑफ इलेक्ट्रॉन डिवाइडेड बाय मास ऑफ प्रोटॉन प्लस मास ऑफ इलेक्ट्रॉन. मास ऑफ प्रोटॉन प्लस मास ऑफ इलेक्ट्रॉन हे आहे फॉर हायड्रोजन ॲटम. बट जर आपल्याला दुसऱ्या ॲटमसाठी कॅल्क्युलेट करायचं असेल तर सिम्पली काय करायचं, मास ऑफ प्रोटॉनचे आहे ती न्यूक्लियसच्या मासने रिप्लेस करायचं. मग आता आपण अज्यूम करूया केस कशाची, पोझिस्ट्रोनियम ॲटमची. कुठली? पोझिस्ट्रोनियम ॲटम. पोझिस्ट्रोनियम ॲटम म्हणजे कुठला ॲटम? द ॲटम किंवा द ॲटम म्हटल्यापेक्षा असा हायड्रोजन ॲटम, द हायड्रोजन ॲटम in which the revolving electron is replaced by E plus. E plus म्हणजे पोझिस्ट्रॉन. त्याला म्हणायचं पोझिस्ट्रोमियम ॲटम. मग या पोझिस्ट्रोमियम ॲटम मध्ये रिड्यूस मास काय होतं? रिड्यूस्ड मास म्यू. तर रिड्यूस मास बनतं बघा मास ऑफ इलेक्ट्रॉन म्हटल्यापेक्षा मास ऑफ पोझिस्ट्रॉन. आणि न्यूक्लियसमध्ये पण असतो प्रोटॉन. प्रोटॉनला पण म्हणतो आपण पोझिस्ट्रॉन, प्रोटॉनलाही म्हणतो प्रोझिस्ट्रॉन. डिवायडेशनला परत ई प्लस प्लस एम ई प्लस. म्हणजेच तुम्हाला काय मिळतं, तर इलेक्ट्रॉनच्या मास वरती बनेन मास ऑफ इलेक्ट्रॉनचा स्क्वेअर, खाली बनेन 2 टाइम्स मास ऑफ इलेक्ट्रॉन. एक याच्यासोबत कॅन्सल, म्हणजे ही व्हॅल्यू मिळते तुम्हाला मास ऑफ इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय 2. मग हे काय करायचं आहे, जो एनर्जीचा जो फॉर्म्युला होता त्या एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये जिथे इलेक्ट्रॉनचा मास होता तिथे रिड्यूस मासने रिप्लेस करायचं. बघा काय, nth ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनचा जो एनर्जीचा फॉर्म्युला होता, एनर्जीचा फॉर्म्युला काय होता, En इज इक्वल टू मायनस झेड एम ई रेज टू द पॉवर 4 अपॉन 2 इंटू 4πε0 h क्रॉस ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू एन स्क्वेअर. यामध्ये काय करायचं, एम ई इंटरचेंज करायचं विथ म्यू. मग हा हा झेड स्क्वेअर आहे, झेड स्क्वेअर हा मिळतो तुम्हाला झेड स्क्वेअर म्यू ई ची पॉवर 4 अपॉन 2 इंटू 4πε0 h क्रॉस स्क्वेअर इंटू एन स्क्वेअर. मग आता म्यूची व्हॅल्यू आपण काढली. म्यूची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, म्यू मिळाला बघा आपल्याला एम ई अपॉन 2. मग हा जो फॉर्म्युला एनर्जीचा यामध्ये काय करायचं, एम ई अपॉन 2 पुटअप करायचं. इथं मिळेल तुम्हाला झेड स्क्वेअर एम ई अपॉन 2 इंटू ई ची पॉवर 4 डिवायडेड बाय 2 इंटू 4πε0 इंटू एच क्रॉस 4πε0 इंटू एच क्रॉस ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एन स्क्वेअर. फक्त इथे एक्स्ट्रा टर्म कोणती आली, 1/2 टर्म. आणि बाकीची सगळीच्या सगळी टर्म ही जी आहे ही सर्वच्या सर्व टर्म दिली तुम्हाला हायड्रोजन ॲटम मधल्या nth ऑर्बिटची रेडियस. ही En प्राइम म्हणू आपण याला. प्राइम का, कारण हे पोझिस्ट्रोनियम ॲटमचं आहे आणि En हे काय आहे, हायड्रोजन ॲटमचं आहे. En हे हायड्रोजन ॲटमचं nth ऑर्बिट मधल्या एनर्जीचं एक्सप्रेशन आहे.
याला जर का तुम्ही सॉल्व्ह केलं तर हे तुम्हाला मिळेल 1/2 आणि याची व्हॅल्यू किती आहे ही आपण वरतीच फॉर्म्युला डिराईव्ह केला -13.6 z² इलेक्ट्रॉन व्होल्ट z² इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजेच काय तुम्हाला काय मिळालं की En प्राइम इज इक्वल टू -6.5 13.6 चा हाफ जर केल्यानंतर तुम्हाला किती मिळतो 6.8 13.6 डिवाइडेड बाय 2 केल्यानंतर किती मिळतं हाफ म्हणजे 13 चा हाफ याला जर 2 ने डिवाइड केलं तर 6.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट 6.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट इंटू z² म्हणजेच काय द एनर्जी ऑफ द positonium atom in the nth state is half of that हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन ॲटमच्या काय आहे हाफ आहे. यालाच तुम्ही लिहू शकता -6.8 z² इलेक्ट्रॉन व्होल्ट z² इलेक्ट्रॉन व्होल्ट z² इलेक्ट्रॉन व्होल्ट. हा आहे तुमचा एनर्जी पोझिस्ट्रोमियम ॲटमच्या nth ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या पोझिस्ट्रोमियम पार्टिकलची जी हायड्रोजन ॲटममध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनचा जो हायड्रोजन ॲटममधला इलेक्ट्रॉन पण nth ऑर्बिटमध्येच आहे त्याच्या एनर्जीच्या किती आहे हाफ आहे. किती आहे हाफ. याच्यावर ह्या स्टेटमेंटवर बेस तुम्हाला सेटमध्ये डायरेक्टली क्वेश्चन्स विचारतात तर त्यावेळेस तुम्हाला पूर्ण कॅल्क्युलेशन करायचं आहे का नाही तर हे स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे. कुठलं हे वाला किंवा कुठला फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता तुम्ही हा वाला. कशासाठी फॉर पोझिस्ट्रोमियम ॲटमसाठी. त्यानंतर आता आपण कॅल्क्युलेट करू काय टाइम पिरियड. काय टाइम पिरियड फॉर रिव्हॉल्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इन nth ऑर्बिट. nth ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनला एक कंप्लीट सर्क्युलर ऑर्बिट कंप्लीट करण्यासाठी किती टाइम लागतो तर बघा टाइम पिरियड TN काय आहे टाइम रिक्वायर्ड फॉर इलेक्ट्रॉन इन nth orbit to complete one revolution. बघा सर्क्युलर ऑर्बिट मध्ये टाइम काय असतो नॉर्मली आपण टाइम कशाला म्हणतो किंवा व्हेलॉसिटी काय म्हणतो आपण व्हेलॉसिटी. बघा व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपण काय यूज करत असतो व्हेलॉसिटी असते काय व्हेलॉसिटी असते बघा डिस्टन्स अपॉन टाइम. आपल्याला काय काढायचं आहे डिस्टन्स. आपल्याला काय काढायचं आहे सॉरी टाइम. टाइम काय मिळेल डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. आता हा आहे न्यूक्लियस आणि हा आहे सर्क्युलर पाथ कशाचा या इलेक्ट्रॉनचा. आता या इलेक्ट्रॉननं इथून स्टार्ट केलं ज्या ऑर्बिटमध्ये तो रिव्हॉल्व करत आहे त्या ऑर्बिटची रेडियस आहे RN. ज्या ऑर्बिटमध्ये किंवा nth ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत आहे त्या ऑर्बिटची रेडियस आहे RN. तर याला थोडंसं व्यवस्थित काढून घ्या. हा जो आहे ऑर्बिट या ऑर्बिटची रेडियस आहे RN आणि हा जो डिस्टन्स आहे इलेक्ट्रॉनला कंप्लीट रिव्होल्यूशन करण्यासाठी किती पाथ कव्हर करावा लागेल तर हा जो सर्क्युलर ऑर्बिट आहे ज्या सर्क्युलर ऑर्बिटची रेडियस RN आहे त्या सर्क्युलर ऑर्बिटचा सर्कम्फरन्स म्हणजे डिस्टन्स काय असेल सर्कम्फरन्स त्या सर्क्युलर ऑर्बिटचा. मग त्या सर्क्युलर ऑर्बिटचा सर्कम्फरन्स काय असेल 2πr
RN, 2 पाय RN. आणि nth ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी असेल Vn. RN चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, Vn चा फॉर्म्युला माहिती आहे. दोन्ही फॉर्म्युले काय करायचे या एक्सप्रेशन मध्ये पुटअप करायचे. राईट हँड साईड आहे बघा, टाइम म्हणजेच Tn. टाइम कुठला, तर nth ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनला कंप्लीट रिव्होल्यूशन करायचं लागणारा टाइम Tn काय आहे, 2 पाय इंटू RN अपॉन Vn. RN आणि Vn चे दोन्ही फॉर्म्युले आपल्याला माहिती आहे, ते काय करू आपण इथे सबस्टिट्यूट करू. बघा न्यूमरेटरला RN चा फॉर्म्युला पुट करू. RN चा फॉर्म्युला काय आहे, 4 पाय इप्सिलॉन 0 h क्रॉस स्क्वेअर अपॉन me स्क्वेअर n स्क्वेअर अपॉन z, n स्क्वेअर अपॉन z डिवाइडेड बाय व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे e स्क्वेअर z अपॉन 4 पाय इप्सिलॉन 0 h क्रॉस e स्क्वेअर अपॉन z इंटू 4 पाय इप्सिलॉन 0 h क्रॉस इंटू n. हे दोन्ही फॉर्म्युले काय केले इथे सबस्टिट्यूट केले. दोन्ही फॉर्म्युले इथे सबस्टिट्यूट केले. आता याला काय करू आपण रिअरेंज करू, या टर्म्सना रिअरेंज करू. रिअरेंज केल्यानंतर काय मिळेल, 2 पाय हा 4 पाय इप्सिलॉन 0 येऊन जाईल न्यूमरेटरला. हा मिळेल तुम्हाला 4 पाय इप्सिलॉन 0 याचा स्क्वेअर. न्यूमरेटरला ऑलरेडी h क्रॉस स्क्वेअर आहे आणि हा एक h क्रॉस जाईल, तर हा इथे काय मिळेल h क्रॉस क्यूब. हा n न्यूमरेटरला एक n आहे, हा n स्क्वेअर आहे, हा मिळेल n क्यूब. डिवायडेशनला काय आहे e स्क्वेअर z, हा z स्क्वेअर e स्क्वेअर 2 e स्क्वेअर m, काय मिळेल m e ची पॉवर 4 z स्क्वेअर, e ची पॉवर 4 z स्क्वेअर. बघा ह्याच्या पूर्ण क्वांटिटी आहे 4 स्क्वेअर 16 इंटू 2 32 हा पाय स्क्वेअर इंटू पाय क्यूब इप्सिलॉन 0 स्क्वेअर h क्रॉस क्यूब मास ऑफ इलेक्ट्रॉन e ची पॉवर 4. ह्या सर्व क्वांटिटीज आहेत कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल क्वांटिटी कुठली आहे तर n क्यूब अपॉन z क्यूब सेकंड. हे बघा एक्सप्रेशन nth ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या टाइम पिरियडचं. याच्यावरून तुम्ही नोटमध्ये कुठले पॉईंट लिहू शकता की Tn जो आहे तो Tn n क्यूब अपॉन सॉरी z स्क्वेअर आहे. हा काय आहे z स्क्वेअर n क्यूब अपॉन z स्क्वेअरला प्रोपोर्शनल आहे. हा एक पॉईंट नोट करू शकता. त्यानंतर Tn जो आहे टाइम पिरियड तो मासला जो आहे, जो पार्टिकल ऑर्बिटिंग करत आहे त्याच्या मासला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इथे इलेक्ट्रॉनचं मास आहे म्हणून इलेक्ट्रॉनचं मास आहे म्हणून इलेक्ट्रॉन. या एक्सप्रेशनवरून तुम्ही काय सांगू शकता, जेवढा पार्टिकल लाइटर असेल तर लाइटर पार्टिकलला सर्क्युलर ऑर्बिटमध्ये पाथ कव्हर करण्यासाठी टाइम किती जास्त लागेल. इन्व्हर्स प्रोपोर्शनॅलिटी रिलेशन काय सांगतं, जर हे मास कमी तर टाइम जास्त आणि मास जास्त असेल तर टाइम कमी लागेल. मास जास्त असेल पार्टिकलचा तर टाइम कमी लागेल. हे एक्सप्रेशन तुम्ही नोट करून घ्यायचं आहे वॉच करून. त्यानंतर फ्रिक्वेन्सीचं काय असतं, फ्रिक्वेन्सी हा रेसिप्रोकल असतो टाइम पिरियडचा. फ्रिक्वेन्सी काय असतो, टाइम पिरियडचा रेसिप्रोकल. म्हणजेच nth ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची फ्रिक्वेन्सी काय मिळेल, जो टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे त्याचा रेसिप्रोकल. टाइम पिरियडचा एक्सप्रेशन आपण वरतीच लिहिलेलं आहे. सिम्पली काय करायचं आहे, या एक्सप्रेशनला इथे रेसिप्रोकलमध्ये लिहायचं आहे. आणि यामध्ये नोट करण्यासाठी पॉईंट कुठले आहे तर एक Fn हा जो आहे हा Fn z स्क्वेअर अपॉन n क्यूबला प्रोपोर्शनल असेल. आणि दुसरा काय पॉईंट आहे की हा जो Fn आहे फ्रिक्वेन्सी nth ऑर्बिटमध्ये ती ऑर्बिटिंग करणाऱ्या इलेक्ट्रॉन किंवा ऑर्बिटिंग करणाऱ्या पार्टिकलच्या मासला काय आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. काय आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ओके, तर हे जे आहे हे पूर्णच्या पूर्ण कन्सेप्ट होती रिलेटेड टू हायड्रोजन ॲटम. कशाशी रिलेटेड, हायड्रोजन ॲटमची पूर्ण कन्सेप्ट होती आणि आपण कॅल्क्युलेट केले बाय
Bohr's model. By using Bohr's model and assuming mass of nucleus infinite. मास ऑफ न्यूक्लियसला इन्फायनाईट अज्युम करून आपण हे काय केलेले ते पूर्णच्या पूर्ण कॅल्क्युलेशन केलेले आहेत हायड्रोजन ॲटमशी असोसिएटेड बाय युजिंग बोहर्स मॉडेल. आणि न्यूक्लियस जो आहे ते न्यूक्लियसचा मास इन्फायनाईट अज्युम केलेला आहे. म्हणजेच रिड्यूस मास जे आहे ती रिड्यूस मास आपण यूज केलेला आहे यावरच्या सर्व केसेससाठी मास ऑफ इलेक्ट्रॉन. मास ऑफ इलेक्ट्रॉन रिड्यूस मास जे आहे ते यूज केलेलं आपण मास ऑफ इलेक्ट्रॉन. आता आणखी काही इम्पॉर्टंट नोट्स आहेत ज्या नोट तुम्हाला नोट म्हणून लिहितोय. ॲक्च्युअलमध्ये त्या ज्या नोट्स आहेत त्या नोटवर बेस डायरेक्ट तुम्हाला सेटमध्ये क्वेश्चन्स हे विचारतात. त्या नोट तुम्ही लिहून घ्या. त्याला आपण वेगळ्या कलरने नोट करू. बघा पहिली आहे नोट इम्पॉर्टंट काय की द बाइंडिंग एनर्जी. काय द कधी कधी तुम्हाला एक्झाममध्ये असे क्वेश्चन विचारतात की बाइंडिंग एनर्जी विचारतात इलेक्ट्रॉनची इन एनथ ऑर्बिट. द बाइंडिंग एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. काय इलेक्ट्रॉनची बाइंडिंग एनर्जी इन nth बोहर ऑर्बिट. nth बोहर ऑर्बिट ऑफ एनी ॲटम. बघा इथं कुठं आपण कुठलाही ॲटम घेतलेला आहे. एनी ॲटम हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर z. ॲटॉमिक नंबर z इज गिवन बाय तर ही काय असते बघा तर बाइंडिंग एनर्जी असते इलेक्ट्रॉनची कुठल्याही ॲटमच्या nth बोहर्स ऑर्बिटमध्ये. त्याचं एक्सप्रेशन असतं प्लस 13.6 z² अपॉन n² z² अपॉन n² इलेक्ट्रॉन व्होल्ट. z² अपॉन n² इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे तुम्ही बोहर्स ऑर्बिटनं जे काही रेडियस एनर्जीचं एक्सप्रेशन कॅल्क्युलेट केलं ते एक्सप्रेशन पॉझिटिव्हमध्ये होतं. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे आयोनायझेशन पोटेन्शियल. कधी कधी तुम्हाला आयोनायझेशन पोटेन्शियल सुद्धा विचारतात. आयोनायझेशन पोटेन्शियल फॉर हायड्रोजन लाइक atoms in its nth energy level. ते पण काय असतं बघा आयोनायझेशन पोटेन्शियल ते पण इक्वल असतं बाइंडिंग एनर्जीच्या. म्हणजेच प्लस 13.6 z² अपॉन n² इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे तुम्हाला आयोनायझेशन पोटेन्शियल जरी विचारलं तरी हे एक्सप्रेशन यूज करायचं आणि बाइंडिंग एनर्जी विचारलं तरी हेच एक्सप्रेशन यूज करायचं. त्यानंतर थर्ड पॉइंट आहे ज्याच्यावर बेस तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो तो म्हणजे बोहर्स atomic model is used. Bohr's atomic model is used only for hydrogen atom and
हायड्रोजन लाईक ॲटम. हायड्रोजन ॲटम अँड हायड्रोजन लाईक ॲटमसाठीच फक्त बोहर्स ॲटॉमिक मॉडेल यूज्ड केलं जातं. हे 3 इम्पॉर्टंट पॉईंट आहे. यामध्ये बघा हायड्रोजन ॲटम, हायड्रोजन लाईक ॲटम असं भरपूर वेळा आलं. आपण बघू एकदा हायड्रोजन लाईक ॲटम म्हणजे नेमकी कुठले ॲटम. बघ, हायड्रोजन ॲटममध्ये काय असतं? हायड्रोजन ॲटममध्ये असतो 1 इलेक्ट्रॉन आणि 1 प्रोटॉन. म्हणजे हा या न्यूक्लियसमध्ये असतो प्रोटॉन आणि या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असतो इलेक्ट्रॉन. इथे असतो प्रोटॉन. बघा, हायड्रोजन लाईक ॲटम म्हणजे असे ॲटम हायड्रोजन लाईक ॲटम म्हणजे असे ॲटम हायड्रोजन लाईक ॲटम आर दोज which having only 1 electron in its. हायड्रोजन लाईक ॲटम म्हणजे असे ॲटम्स ज्या ॲटममध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन असतो इन इट्स आउटर ऑर्बिट. त्या आउटर ऑर्बिटला किंवा त्यालाच कधी कधी काय म्हणतात? व्हॅलेन्स ऑर्बिट. म्हणजे काय? हा ॲटम ज्या ॲटममध्ये 1, 2 आणि 3 असे समजा सपोज करायचं 3 ऑर्बिट आहेत. फर्स्ट ऑर्बिटमध्ये काही इलेक्ट्रॉन्स आहेत, सेकंड ऑर्बिटमध्ये काही इलेक्ट्रॉन्स आहेत. आता या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, काय असतात ते आपण समोर बघूच. त्याचं आउटरमोस्ट ऑर्बिट जे आहे ना, हे यामध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन असला पाहिजे. एकच इलेक्ट्रॉन जर आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असेल तर त्याला म्हणायचं हायड्रोजन लाईक ॲटम. या लेक्चरमध्ये आपण काय काय कॅल्क्युलेट केलं? या लेक्चरमध्ये आपण इम्पॉर्टंट टर्म्स होत्या कुठल्या? एक, nth ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची एनर्जी, nth ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनचा टाइम पिरियड, nth ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची फ्रिक्वेन्सी आणि पोझिस्ट्रोनियम ॲटम आणि रिड्यूस मास. हे जे आहेत हे 2-3 कन्सेप्ट डिस्कस केले. याच्यावर बेस न्यूमेरिकल्स जे आहे ते तुम्हाला वर्कशीटमध्ये मिळतील, ते तुम्ही प्रॅक्टिस करायचे आहे. यानंतर समोरचे जे काही पॉईंट्स आहेत असोसिएटेड टू बोहर्स ॲटॉमिक मॉडेल आणि हायड्रोजन ॲटममध्ये आपण इलेक्ट्रॉनला आणखी कुठल्या पार्टिकलने रिप्लेस करू शकतो. जसं एक तुम्ही ऐकलेलं असेल मिओनिक ॲटम म्हणून असतो. मिओनिक ॲटम काय असतो? मिओनिक ॲटममध्ये एनर्जी ही हायड्रोजन ॲटमच्या एनर्जी सोबत कशा प्रकारे रिलेटेड असते. त्यानंतर रिड्यूस मास जो असतो हायड्रोजन ॲटमचा रिड्यूस मास. त्यानंतर हायड्रोजन ॲटमचा जो स्पेक्ट्रा असतो हायड्रोजन स्पेक्ट्रा, ज्यामध्ये तुम्ही ऐकलेलं असेल की लायमन, बाल्मर, पास्चन आणि आणखी काही सिरीज असतात. तर मिओनिक ॲटम म्हणजे काय? हायड्रोजन स्पेक्ट्रा, लायमन, बाल्मर, पास्चन सिरीज. त्यानंतर कन्सेप्ट ऑफ रेडबर्ग कॉन्स्टंटचा कन्सेप्ट. हे जे सर्व टॉपिक्स आहेत ते टॉपिक्स काय करू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू. तर आजच्या लेक्चरमध्ये झालेले जे काही टॉपिक्स आहे त्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे nth ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या एनर्जीचं एक्सप्रेशन, टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी. याच्यावर बेस खूप रेअरली क्वेश्चन्स विचारतात. बट हा काय पोझिस्ट्रोनियम ॲटम. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू आपण तो मिओनिक ॲटम, हायड्रोजन स्पेक्ट्रामध्ये हे जे सिरीज आहेत या सिरीजला कशा प्रकारे लक्षात ठेवायचं, कुठल्या सिरीज कुठल्या रिजनमध्ये लाईज करतात, प्रत्येक सिरीजचे सिरीज लिमिट्स असतात. काही लायमन सिरीजमध्ये शॉर्टेस्ट वेवलेंथ किती, लॉंगेस्ट वेवलेंथ किती. त्यानंतर रेडबर्ग कॉन्स्टंट, हायड्रोजन ॲटमसाठी रेडबर्ग कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण कशी कॅल्क्युलेट करतो वगैरे ज्या काही टॉपिक्स आहेत की जे प्रॉपर्टीज आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. तर तुम्ही आजच्या लेक्चरमध्ये झालेले जे काही कन्सेप्ट्स आहेत ते काय करा, रिवाइज करत राहा.